महामार्ग जे होत आहे ते शक्तीपीठ महामार्ग निजामाच्या पद्धतीने जुलमीशाहीने करून शेतकऱ्याची गळचिपी करून जे जगाचा पोशिंदा आहे त्या जगाच्या पोशिंद्याला नष्ट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे। आज 1960 पासून महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हापासून कधीही जुलूम झालेला नव्हता, परंतु ससपूर जवळ या गावामध्ये 500-600 वस्तीचं गाव असून त्या गावामध्ये 1000 ते 1100-1200 पोलीस पाठवून बळजबरीने शेतकऱ्याची मुस्कटदाबी करून शेतकऱ्याला झोडपून बायाला मारून जे पोटची भाकर आहे जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याला भिकारी करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे। या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या आशा पल्लवित केल्या आणि डायरेक्ट त्यांनी बावनकुळे साहेबांना बोलून सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही स्थगिती देत आहोत। सर्व शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही। आणि या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला प्रखर असा विरोध केलेला आहे। या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आणि मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ससपूर जवळ गावाच्या वतीनं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांनी शेतकऱ्याचा विचार करून शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे। शेतकऱ्याला उपाशी नाही मारलं पाहिजे, शेतकऱ्याचा गळा कापला नाही पाहिजे। तुम्ही सामान्याचं सरकार म्हणता आणि सामान्याचे गळे तुम्ही कापण्याचा प्रयत्न करत आहात। सामान्यासाठी तुम्ही काय करत आहात? एवढा मोठा 600 फुटाचा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला कोणत्या फायद्याचा आहे आणि कशाच्या फायद्याचा आहे? त्या गावामध्ये जायला साधा रस्ता नाही, जाण्यासाठी लोक धडपडतात, पावसाळ्यामध्ये लोक अडकून पडतात आणि शेतकऱ्याची तुम्ही मुंडी कापून शेतकऱ्याचं अन्न तुम्ही हिसकावून घेऊन शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही हिसकावून घेऊन शेतकऱ्याला बरबाद करण्याचा घाट तुम्ही करू नका। परभणी जिल्ह्याच्या वतीने एवढीच विनंती करतो की तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही माझी अंतःकरणापासून परभणी जिल्ह्याच्या तर्फे कळकळीची नम्र विनंती। जय हिंद, जय भारत।